शांती. म्हटलं जातं आरोग्यम धनसंपदा. स्वास्थ्य ही खूप मोठी संपत्ती आहे. निसर्गाने किंवा परमात्म्याने आपल्या सर्वांना हे एक दिलेलं देणं आहे. परंतु आज आपण खरंच त्याचा योग्य वापर करत आहोत का? हे आरोग्य किती मोठी देणगी आहे. एक एक अवयवाचा जर आपण विचार केला तर हे शरीरच किती किमती आहे. अब्जावधी किमतीचं हे शरीर आज आपल्याला सहज मिळालेलं आहे. तर या गाडीला आपण व्यवस्थित मेंटेन करतोय का? आपण याचं स्वास्थ्य चांगलं राखतोय का? आणि फक्त शरीराचंच स्वास्थ्य नाही बरं का, याच्याबरोबर आपल्याला आपल्या मनाचं पण स्वास्थ्य राखायचं आहे. कारण सगळं काही मनच तर करते ना. मन चंगा तो कटौती में गंगा म्हटलेलं आहे. मानसिक स्वास्थ्य चांगलं तरच शारीरिक स्वास्थ्यसुद्धा चांगलं राहणार आहे. आजकाल डॉक्टर्स सांगतात की आपल्याला होणाऱ्या आजारांपैकी जवळजवळ 98 ते 99% आजार हे आपल्या मानसिकतेमुळं म्हणजेच ताणतणावामुळं होत आहेत. म्हणून मनाचं आरोग्य जपणंसुद्धा तितकंच आवश्यक आहे. आणि मनाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, मन आनंदी, शांत, समाधानी राहण्यासाठी आपलं सामाजिक स्वास्थ्य जपणंही आवश्यक आहे. सामाजिक स्वास्थ्य म्हणजे आपले नातेसंबंध, आपलं प्रत्येक व्यक्तीशी, गोष्टीशी, या समाजाशी जे रिलेशन आहे ते जितकं निरोगी असेल तितकं आपलं मनसुद्धा निरोगी राहतं. आणि सामाजिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला आपलं आध्यात्मिक स्वास्थ्य चांगलं ठेवणं आवश्यक आहे. आध्यात्मिक स्वास्थ्य म्हणजेच आपली जी अंतरात्मा आहे ती सुद्धा स्वस्थ, स्वमध्ये स्थित असणं आवश्यक आहे, निरोगी असणं आवश्यक आहे. कारण जागतिक आरोग्य संघटनेनं जी आरोग्याची व्याख्या सांगितलेली आहे त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की स्वास्थ्य म्हणजे मला कोणताही आजार नाही आहे असं नाही, परंतु जेव्हा आपलं शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक चारही प्रकारचं स्वास्थ्य चांगलं असतं त्यालाच आपण खऱ्या अर्थाने निरोगी व्यक्ती म्हणू शकतो. तर हे आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपण या सिरीजमध्ये अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत. शारीरिक आरोग्यासाठी काय आवश्यक आहे, मानसिक आरोग्य कसं राखायचं, सामाजिक आरोग्यासाठी काय करायला पाहिजे आणि आध्यात्मिक स्वास्थ्य आपण कसं राखू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. यामध्ये आपण आपला आहार कसा असला पाहिजे, आपण कोणता व्यायाम केला पाहिजे आणि आपण किती वेळ झोप घेतली पाहिजे, चांगली झोप येण्यासाठी काय आवश्यक आहे, आपलं मन शांत राहण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, समाधानी राहण्यासाठी आपण कोणत्या गोष्टींवर काम करायला पाहिजे. तसं तर आपण आपल्या स्वास्थ्याच्या बाबतीत जागृत आहोतच, परंतु आजकाल आपल्यासमोर सोशल मीडियावर सुद्धा इतकी माहिती उपलब्ध आहे की ज्यामुळे बऱ्याच वेळा आपल्या मनाची संभ्रमावस्था होते की नेमकं काय करायला पाहिजे, काय खायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, कोणता व्यायाम करायला पाहिजे. कारण कुणी काही रिकमेंड करतं, कुणी काही रिकमेंड करतं. मग माझ्यासाठी काय योग्य आहे? तर हे सगळं आपण स्वतःच्या आरोग्याला समजून घेऊयात आणि त्याला प्रॅक्टिकलमध्ये आचरणात आणूयात आणि आपलं स्वास्थ्य आपण चांगलं ठेवूयात. आपण बऱ्याच वेळाच बघतो की एक फॅशन होत चालली आहे. चांगलं आरोग्य राखायचं आहे तर जिम जॉईन करा, सकाळी मॉर्निंग वॉकला जा किंवा चांगलं आरोग्य राखण्यासाठी खूप काही महागडं आणून खा. अनेक विदेशी गोष्टींचा पण याच्यामुळे प्रोपगंडा वाढत चाललेला आहे. तर ते खरंच आपल्यासाठी आवश्यक आहे का आणि ते सगळ्यांनाच आणणं किंवा खाणं शक्य आहे का? तर प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा करू शकेल आणि खाऊ शकेल, आपल्या जीवनामध्ये आचरणात आणू शकेल अशा छोट्या छोट्या साध्या साध्या गोष्टी, अशा टिप्स आपण या सगळ्यातून घेणार आहोत की ज्याच्यामुळे आपण आपलं आरोग्य चांगलं राखत आहोतच, पण अजून चांगल्या पद्धतीनं त्याला कसं मेंटेन करू शकतो. त्याचबरोबर आपल्या आजच्या धावपळीच्या या जीवनामध्ये आपण खूप व्यस्त झालेलो आहोत आणि त्यामुळे बऱ्याच वेळा काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडून मिस होतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आपल्याला वाटतं की
आपण हे करू शकत नाही. पण आज काही छोटे छोटे बदल असे असतात की जे आपण केले तर सहजपणे आपण आपलं आरोग्य चांगलं राखू शकतो. तर हे छोटे छोटे बदलसुद्धा आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत की जे प्रत्येकाला करणं शक्य आहे. मग ती एक गृहिणी असो किंवा तो अतिव्यस्त एक नोकरदार वर्ग असो, व्यापारी वर्ग असो, लहान मुले असोत किंवा वृद्ध असोत, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या वयोमानानुसार, त्याच्या त्याच्या जीवनशैलीनुसार काय आवश्यक आहे आणि कसं केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींना आपण या सिरीजमधून जाणून घेणार आहोत. आणि स्वास्थ्य या शब्दातच तर त्याचं खरं रहस्य दडलेलं आहे ना. स्वास्थ्य म्हणजे स्वमध्ये स्थित राहणं. म्हणजे प्रत्येकाचे आपले स्वतःचे काही मूळ गुणधर्म आहेत. ते मूळ गुणधर्म जेव्हा मेंटेन राहतात तेव्हा त्याचं स्वास्थ्य हे राखलं जातं. जसं की शरीराचे स्वतःचे काही गुणधर्म आहेत. जेव्हा ते गुणधर्म आपण मेंटेन करतो तेव्हा शरीराचं स्वास्थ्य राखलं जातं. तसंच आपल्या मनाची जी मूळ अवस्था आहे ती जेव्हा आपण राखतो तेव्हा मनाचं स्वास्थ्य राखलं जातं. सामाजिक गोष्टी, सामाजिक संबंध याचे पण काही मूळ गुणधर्म आहेत. ते जेव्हा आपण पाळतो तेव्हा सामाजिक स्वास्थ्य राखलं जातं. आणि या सगळ्याचा जो आधार आहे आध्यात्मिक स्वास्थ्य, म्हणजे आपली जी अंतरात्मा आहे त्या आत्म्याचं अध्ययन म्हणजेच अध्यात्म आहे. तर या आत्म्याच्या सुद्धा मूळ गुणधर्मांना टिकवून ठेवणं, त्याच्यामध्ये स्थित राहणं म्हणजेच खऱ्या अर्थाने आध्यात्मिक स्वास्थ्य आहे. तर हे आध्यात्मिक स्वास्थ्य कसं राखायचं की ज्याच्यामुळे आपलं सामाजिक, पर्यायाने मानसिक आणि ॲट लास्ट शारीरिक स्वास्थ्य आपण सहजपणे राखू शकतो. कारण हे बघण्यात आलेलं आहे की बऱ्याच वेळा लोक शारीरिक स्वास्थ्याच्या बाबतीत खूप जागृत आहेत. चांगला आहार घेतात, नियमित व्यायाम करतात आणि खूप चांगली झोप पण घेतात, परंतु तरीसुद्धा त्यांना अनेक असाध्य रोग जडतात. तर याच्या पाठीमागचं जे कारण आहे मूळ म्हणजे आपली विचारसरणी, आपली मानसिकता आणि आपली जीवनशैली याला आपण कसं योग्य बनवलं पाहिजे आणि खरा आपल्या आरोग्याचा जो पाया आहे तो कसा भक्कम केला पाहिजे, मजबूत केला पाहिजे. तर हे आपण आध्यात्मिक स्वास्थ्याच्या द्वारे जाणू शकतो. आज एवढं मेडिकल सायन्स ॲडव्हान्स होत चाललेलं आहे, एवढ्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत, एवढे नवीन नवीन औषध दरवर्षी बाजारात उपलब्ध होत आहेत, एवढे डॉक्टर्स दरवर्षी शिकून प्रॅक्टिसमध्ये लागत आहेत. परंतु हे सगळं इतकं संशोधन होत असूनसुद्धा, इतक्या सगळ्या सुखसोयी सुविधा उपलब्ध होत असूनसुद्धा तेवढ्याच प्रमाणात खरं तर आजारांचं प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत चाललेलं आहे. याचाच अर्थ आहे की कुठंतरी आपलं चुकतंय आणि ते जे चुकतंय तेच आपल्याला बदल करण्याची गरज आहे. आज प्रत्येकजण आपल्याला फक्त दिनचर्या, आहार, विहार, व्यवहार आणि आपल्या शरीराच्या स्वास्थ्याच्या बाबतीत शिकवतोय, पण आपली अंतरात्मा जी या शरीराला चालवणारी आहे त्याचं स्वास्थ्य कसं राखायचं या बाबतीत आपल्याला फार कमी मार्गदर्शन उपलब्ध आहे. तर सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी, आपल्याला रोजच्या जीवनामध्ये पडणारे काही प्रश्न, ह्या सगळ्यांच्या आधारे आपण आपलं आध्यात्मिक स्वास्थ्य कसं राखायचं. आणि जो प्रत्येक व्यक्ती, असं नाही की आध्यात्मिक स्वास्थ्य राखण्यासाठी आपल्याला सगळं सोडून कुठंतरी जायला पाहिजे किंवा काहीतरी वेगळी साधना करायला पाहिजे किंवा कुणाला तरी जाऊन मार्गदर्शक गुरु बनवायला पाहिजे, भेटायला पाहिजे, असं काहीही नाही आहे. खूप सहज आणि सोपी पद्धत आहे. आपल्या सगळ्यांची अंतरात्मा, ज्याचे मूळ गुणधर्म एकसारखेच आहेत, समान आहेत, आणि त्या गुणधर्मांना फक्त जाणून घेऊन आपण स्वतःला त्याच्यामध्ये स्थित करण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा आपण आपलं आध्यात्मिक स्वास्थ्यसुद्धा चांगलं राखतो. तर या सगळ्या स्वास्थ्यांचा विचार करत असताना आपण सुरुवातीला आपल्या शारीरिक स्वास्थ्यामध्ये जे महत्त्वाचं आहे, आपला आहार, आपला व्यायाम आणि आपली झोप, आपली दिनचर्या याचा विचार करूयात. त्यात सर्वप्रथम आपण आपल्या आहाराबद्दल, आहारांमधील घटकांबद्दल विस्तृतमध्ये पुढील भागात जाणून घेऊयात. धन्यवाद.